पेपर फुटीवरून अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। तुमची सिस्टीम एवढी सडली आहे का असा प्रश्न अमित ठाकरे यांनी उपस्थित केलाय। एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही असाही संतापजनक सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलेला आहे। तरुण डिप्रेशनमध्ये चाललेला आहे, सरकार मात्र ऑपरेशन टायगर मध्ये मग्न आहे असाही घणाघात अमित ठाकरे यांनी केलेला आहे। त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आपण एकदा पाहूयात। तर मनसे नेते अमित ठाकरे यांचं हे ट्विट आहे, आपण पाहतोय त्यांनी काय म्हटलेलं आहे नेमकं। परवा मध्यरात्री भिवंडीमध्ये पोलिसांनी छापा टाकला आणि आज होणारा टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचं सिद्ध झालं। परीक्षा पुढे ढकलली गेली, पण प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या माझ्या तरुण मित्र मैत्रिणींचं काय? परीक्षा म्हणजे उमेदवारांची योग्यता ओळखण्याची संधी असायची, पण गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि देशातील संधी साधूंनी परीक्षा हा प्रश्नपत्रिका विकण्याचा अधिकृत धंदा बनवलाय। पुढे ते म्हणतात, देशामध्ये गाजलेल्या नीट परीक्षा घोटाळा असो किंवा महाराष्ट्रातील MHT CETचा निकाल, ज्या मुलांना 10वी आणि 12वी मध्ये साधे पासिंग मार्क्स मिळाले होते ती मुलं चक्क 100% मिळवून टॉपर येतात। हा कोणता चमत्कार? ज्या राज्याला शिक्षणाचा वारसा आहे तिथे 12वीच्या परीक्षेमध्ये ड्रोन लावून कॉपी रॅकेट पकडावं लागतं आणि 107 केंद्र ब्लॅकलिस्ट करावी लागतात। ही आहे का महाराष्ट्राची प्रगती? एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण होत नाही। सिस्टीम एवढी सडली आहे का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। अमित ठाकरे पुढे म्हणतायत, सिस्टीमच्या या नालायकीमुळे आज देशाचा कणा असलेला तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, टोकाचं पाऊल उचलतोय आणि सरकार मात्र ऑपरेशन टायगर करण्यात मग्न आहे। किमान आता तरी तुमचं हे घाणेरडं राजकारण आणि पोकळ भाषणं बाजूला ठेवा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाजार जे मांडतायत त्या नराधमांना थेट जेलमध्ये टाका अशी मागणी त्यांनी केली आहे।